छत्रपती संभाजीनगर इथल्या विट्स हॉटेलच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेमध्ये गदारोळ झाला। हॉटेल विट्सच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचा विषय आज लक्षवेधीद्वारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडला। या खरेदी व्यवहारामध्ये नियमांचं उल्लंघन झालं, नोंदणी नसलेल्या कंपनीला टेंडर मिळालं कसं, असा सवाल दानवेंनी केला। यावेळी त्यांनी मंत्री शिरसाट यांचंही नाव घेतलं। यावर शिरसाट यांनी आक्रमकपणे उत्तर दिलं। तर या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। ही कंपनी 2024 ला हिचं रजिस्ट्रेशनचा अर्ज आहे। 2024 रजिस्टर आहे का नाही आहे मला माहिती नाही। माझ्या माहितीप्रमाणे कंपनीच नोंदणीकृत नाहीये एक, आणि कंपनी नोंदणीकृत नाही असली तर 2024 चा तिचा अर्ज माझ्याकडे आहे, आणि ती कंपनी 65 कोटी 75 कोटीसाठी टेंडर टाकते, आणि याच्यात अटी शर्तीमध्ये लिहिलेलं आहे की 3 वर्षाचं ITR पूर्णपणे असलं पाहिजे। आता मला सांगा, जर ही कंपनी 2024 ची रजिस्टर आहे, तीही रजिस्टर्डच नाही असं माझं मत आहे, तर मग 3 वर्षाचं ITR नसताना याचं टेंडर मंजूर कसं होतं? जी संस्था आहे, ज्याचे मालक आहे, त्या संस्थेचे त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात, सभागृहात त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचा ॲफिडेव्हिट आहे, याच्यामध्ये 0 रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय, आणि तो 67 कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे। त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत। हे या महसूल विभागाचं काम नाही, महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलता आलं। त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत, प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे। प्राइस कोणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली। कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा। सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल। मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे, तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे। तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत, आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल।